नमस्कार, मास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सकाळची वेळ आहे आणि टिफिनसाठी काहीतरी भाजीला करायचंय. तर भाजीला सकाळी नव्हतं तर काय करूया म्हटलं, मस्त करूयात बटाट्याच्या काचऱ्या. तर पटदिशी होणार आहे गडबडीच्या वेळेत. तर बटाट्याच्या चकती किंवा बटाट्याच्या काचऱ्या हे आपल्याला करायचं. तर चला, यासाठी बघा 2 बटाटे घेतलेले आहेत मी इथं. छोटासा कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली. काही साहित्य जास्त लागत नाही काय, आणि झटपट होणारा पदार्थ आहे टिफिनसाठी. तर चला, हे 2 बटाटे आहेत ते मी साली काढून घेतलेले आहेत आणि कच्चे आहेत, शिजवून घेतलेले. तर हे बटाटे आहेत ते आपण चकत्या करून घेऊया. धुवून घेतलेले. तुम्हाला आवडतील तशा तुम्ही अशा काचऱ्या चकत्या अशा करायच्या. हे बघा, असं 2 भाग करून घेतले मी. खूप मोठा असेल तर 3-4 फोडी सुद्धा करून घेऊ शकता. हे बघा, आणि असे थोडेसे पातळ असे चकत्या करून घ्यायच्या. त्यालाच बटाट्याच्या काचऱ्या म्हणतात, कोण चकत्या म्हणतं. तर बघा, या पद्धतीनं नेहमीचा केला जाणारा, अगदी आपल्या आई आजीपासून ते आपल्यापर्यंत हा पदार्थ कधी जुना होणार नाही, न आवडता तर होणारच नाही. जेव्हा कुणाला आवडत नसेल ना भाजी, तर ही केली ना सगळ्यांना आवडते. बघा, ही एक भाजी असते ना, घरातल्या सगळ्यांना आवडते. त्यामुळे हा पटदिशी होणारा पदार्थ आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ नक्की करायचं. असं ह्या फोडी करून घेऊया. बघा, ह्या काचऱ्या आहेत त्या मी पाण्यात घातलेले. पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं त्याला पण. एका पाण्याने धुवून घ्यायच्या. कढई ठेवली मी, कढईमध्ये बनवायचे आपल्याला. तर आता टिफिनवरती देतोय तर तेल जास्त घालायचं नाही. बघा, आता मी अंदाजाने घालते. कमी तेल घाला एवढं मी सांगेन तुम्हाला. हे बघा, थोडंच तेल घातलेलं. इडली मधला आहे ना, 1 चमचा पूर्ण भरून पण घालू नका, थोडा कमी घातला तरी चालणार आहे. कारण टिफिनवरती द्यायचं म्हटलं तर तो डबा असा म्हणजे हल्ला जातो, ते तेल बाहेर येतं. तर तेल गरम झालं, थोडेसे जिरे घालूया त्याच्यामध्ये. त्यातच घालूया कांदा. गॅस बारीक करायचा थोडा. कांदा थोडा परतला की थोडंसं हिंग घालायचं आपल्याला. हळद पाव चमचा. गॅस अगदी बारीक केलेला आहे. ह्या बटाट्याच्या काचऱ्या घालायच्या आपल्याला. दोन मिनिटं छान असं परतून घ्यायचं. गॅस थोडा मोठा केला तरी चालणार. तेलावरती 2 मिनिटं परतून घ्यायचं त्याला. तिखट घालायचं आता तुमच्या आवडीने तुम्ही तिखट घाला. जर गॅस बारीक केला परत. मला तिखट कसं लागतं तसं घाला. त्यातच घालूया मीठ, चवीनुसार मीठ घाला. परतून घ्यायचा. एवढेच मसाले जातात त्याच्यामध्ये, तिखट आणि मीठ आणि छोटासा कांदा. झालं. थोडीशी हळद घातली आपण. परतून घेऊया. तिखट मीठ हे एकत्र चांगलं झालं पाहिजे, त्याला लागलं पाहिजे बटाट्याच्या काचऱ्यांना.
चकत्या, आमच्याकडे चकत्या म्हणतात, बटाट्याची चकती. थोडंसं पाण्याचा शिपका देणार, जास्त नाही पाणी घालायचं. आणखी थोडंसं. झाकून ठेवायचं आता. एक 2 ते 3 मिनिटं छान चांगली वाफ येऊ द्यायची आणि अगदी गॅस आहे तो बारीक करायचा. बारीक गॅसवर त्याला शिजू द्या. बरोबर, बटाटा आहे तो अजून शिजलेला नाही आपला. थोडंसं मी पाणी पण घातलेलं आहे कारण बटाटा आहे नवीन, त्यामुळे शिजायला थोडा वेळ घेतो. थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि झाकून ठेवलं. जुना बटाटा असेल तर पटदिशी शिजतो. आणखी 2 ते 3 मिनिटं आपण शिजवूया. तर आपण भाजी आहे ती थोडीशी हलवून घेतलेली आहे आणि ती शिजली नव्हती, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण बटाटा आहे तो नवीन आहे, त्यामुळे तो पटदिशी शिजत नाही. त्यामुळे थोडंसं पाणी घातलेलं आहे. आणखी 2-3 मिनिटं आपण त्याला वाफेवरती शिजवून घेऊ. तर बघा, बटाट्याच्या काचऱ्या किंवा बटाट्याच्या चकत्या तयार आहेत टिफिनवर देण्यासाठी किंवा तोंडी लावण्यासाठी, घरी खाण्यासाठी. बघा किती छान झालेलं. 5 मिनिटाच्या आत होती ही रेसिपी. पदार्थ हा 5 मिनिटाच्या आत शिजतो. थोडंसं पाणी घालावं लागलं फक्त मला आणि मस्त झालेलं आहे. बघा किती छान दिसतं आणि सगळ्यांना आवडतं. मला माहिती आहे बटाटा हा सगळ्यांना आवडतो. भाजीला काही नसलं की आपण बटाटाच करतो. तर आमच्या घरात सुद्धा तेच असतं आणि नक्कीच तुमच्या घरात सुद्धा तेच असेल. तर कशी वाटली रेसिपी, आवडली का? तुम्ही करत असाल तर ह्याच पद्धतीने करता का ते सांगा, कारण मी ह्या पद्धतीने करते. बटाट्याच्या काचऱ्या किंवा बटाट्याच्या चकत्या. तुम्ही कुठल्या पद्धतीने करता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझी पद्धत आवडली का तेही नक्की सांगा आणि लाईक करा, पटदिशी लाईक करून टाका. सगळ्यांनी लाईक करायचं आणि आपल्या ज्या रेसिपी आहेत तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायच्या. नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब नक्की करायचं. आणि तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजेत त्या नक्की सांगायचं. तर भेटूया पुन्हा असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या रेसिपी पहा, करा, कमेंट करून सांगा.